जय हिंद मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 ची जी सेकंड मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये निकाल कसा चेक करायचा खूप जणांना प्रश्न होता, कन्फ्युजन होता. लक्षात घ्या, 26 ची सेकंड मेरिट लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं, तुम्ही गुगल वर जायचंय आणि हा निकाल तुम्ही मोबाईल वर करू शकता, कॉम्प्युटर वर करू शकता, कशामध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. फक्त 2-3 चुका येतात त्या टाळायच्या. त्या जर चुका केल्या तर तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा तुम्हाला माहित होणार नाही, म्हणून कुठल्या चुका त्या सुद्धा सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कसा रिझल्ट चेक करायचा सेकंड मेरिट लिस्टचा. लक्षात घ्या, सर्च करायचंय मोबाईल वर जर तुम्ही करत असाल तर इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन ह्या वेबसाईट वर जायचं आहे. म्हणजे इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन गुगल मध्ये टाकायचं आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही इंडिया पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन .gov.in इंडिया पोस्ट ऑनलाईन gds.government.in या वेबसाईट वर डायरेक्ट मध्ये जरी गेलात तरी तुम्ही डायरेक्ट पेज वर ऑफिशियल वेबसाईट वर जाणार आहात मित्रांनो. त्याच्यानंतर त्या वेबसाईट मध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो, कॅन्डिडेट कॉर्नर म्हणून एक असतो, तिथं वेगवेगळे आयकॉन असतात. त्या आयकॉन मध्ये सगळ्यात लास्टला कॅन्डिडेट कॉर्नर म्हणून ऑप्शन असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट ऑप्शन येईल. त्याच्या खाली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय त्यांचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन असतं, त्यालाच आपण शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असं म्हणतो. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट ह्या आयकॉन मध्ये गेल्याच्या नंतर पुढे तुम्हाला काय करायचंय, सिलेक्ट स्टेट. इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुम्ही ज्या स्टेट मध्ये फॉर्म भरलाय तेच स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता खूप जणांनी महाराष्ट्र सर्कल मध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये फॉर्म भरलाय, परंतु असे सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आहेत ज्यांनी गोवा डिव्हिजनला फॉर्म भरलाय, गोवा स्टेट मध्ये, काहींनी कर्नाटक मध्ये भरलाय, एमपी यूपी, जेवढे काही स्टेट मध्ये अवेलेबल व्हॅकन्सी आहेत काही जणांनी भरलेत वेगवेगळ्या स्टेट मध्ये. जर तुम्ही महाराष्ट्रातून भरला असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. इथं MH महाराष्ट्र, कर्नाटक असेल कर्नाटक, किंवा गोवा असेल गोवा, जे कोणचं तुमचं स्टेट असेल तेच करा. जर वेगळं स्टेट केलं तर तुमचं नाव येऊन सुद्धा तुम्हाला माहित होणार नाही आणि सिलेक्शन पुढे जाऊन कॅन्सल होऊ शकतं. म्हणून स्टेट इथं खूप काळजीपूर्वक सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर स्टेट मध्ये गेल्यात डाउनलोड पीडीएफ करायची. सिंपल काय करायचंय, स्टेटची पीडीएफ येणार, पीडीएफ डाउनलोड करणार, कारण घ्यायची. कारण की पीडीएफ डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सर्च करायला सोपं जातं. किंवा जरी डाउनलोड नाही केली तर तिथं सर्च बॉक्स येतो, त्याच्यामध्ये तुमचं नेम टाकायचं किंवा रजिस्ट्रेशन आयडी, जो तुमचा रजिस्ट्रेशन आयडी नंबर आहे तोच टाका. तो जर 1-2 अंकाने चुकला किंवा नंबरने जरी चुकला तर तुमचं सिलेक्शन बाद होणार पुढे जाऊन, कारण लिस्ट मध्ये नाव आलं तुम्ही सिलेक्शन व्यवस्थित झालं आहे का नाही हे नाही चेक केल्यामुळे पुढे जाऊन ते तुम्हाला धोकादायक ठरू शकतं. म्हणून ही काळजी घ्यायची. तर सर्च नेम करायचंय आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. रजिस्ट्रेशन नंबर टाकला की तुमचं तिथे नेम शो होणार मित्रांनो. सेकंड मेरिट लिस्टला तुमचं नाव आलेलं तुम्हाला नक्कीच दिसणार, पण केव्हा, जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर. जर नसेल तर मग त्या विद्यार्थ्यांनी काय, पहिली गेली, दुसरी गेली, आता तिसरी, चौथी, त्याच्यामध्ये काय, म्हणून काय करायचं, तुमचे जे काही पर्सेंटेज आहेत ते कमेंट मध्ये टाकायचे, म्हणजे मला कळेल की तुमचं कुठल्या लिस्ट पर्यंत सिलेक्शन चान्सेस होण्याचे आहेत मित्रांनो. ते तुम्हाला मी अंदाज बांधून कट ऑफच्या अनालिसिस नुसार सांगू शकतो एक अंदाज, त्याच्यामुळे तुमचे पर्सेंटेज टाकायचे. नंतर पुढे काय करायचंय, 2-3 चुका येतात त्या टाळायच्या आहेत मित्रांनो. आता त्या कुठल्या चुका येतात, नावामध्ये स्पेलिंग असेल तर ती चूक करायची, किंवा रजिस्ट्रेशन नंबर रॉंग, चुकीचा नाही टाकायचा. नावामध्ये तुमचं जर सपोज संदीप नाव असेल तर तुमचं जी स्पेलिंग आहे SANDIP जर असेल तर तीच टाका, किंवा SANDEEP संदीप असेल तर तीच टाका. म्हणजे नावाच्या स्पेलिंग मध्ये मिसमॅच करायचे नाही. आणि दुसरं, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो, रजिस्ट्रेशन तो नंबर जो आहे तोच टाकायचा. कुठेतरी लिहून ठेवा अगोदर, किंवा तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल, रजिस्ट्रेशन नंबरचा फोटो असेल तो समोर मांडा आणि दुसऱ्याच्या मोबाईल वरती रिझल्ट चेक करा, किंवा तुमच्या पीसी वरती, कॉम्प्युटर वरती सुद्धा तुम्ही चेक करा. म्हणून ह्या 2च गोष्टी येतात, नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, नंबर सर्च करताना रजिस्ट्रेशन आयडी चुकीचा टाकायचा नाही. अशा प्रकारे तुमचं सेकंड मध्ये मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार आहे. जर नाही आलं तर 3rd, 4th, 5th आणि शॉर्ट
सगळ्यात फायनलची लिस्ट सुद्धा लागू शकते जर विद्यार्थ्यांनी जॉईनच नाही केलं. कारण जॉईन झाल्याच्या सिलेक्शन झाल्याच्या नंतर सुद्धा बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट होतात. आता पहिल्या मेरिट लिस्टचा 23 मार्च पर्यंत तुम्ही जर पाहिलं 23 मार्च पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चाललेली. आता 2-4 दिवस उलटून गेलेत. मग सेकंड मेरिट लिस्ट आता ह्या मंथच्या एंडिंगला म्हणजे 30 ते 31 मार्चच्या दरम्यान कधीही पब्लिश होऊ शकते किंवा जर पुढे ढकललीच थोड्या प्रमाणात तर एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये खूप जास्त स्ट्रॉंग चान्सेस आहेत सेकंड मेरिट लिस्ट पब्लिश होण्याचे. म्हणून ह्या गोष्टी टाळायच्या. पहिल्या मेरिट लिस्टला सुद्धा मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर 6-7 दिवस विद्यार्थ्यांना नावच चेक करता आलं नाही. तिथे त्यांची गडबड झाली. पुढे मग त्याचा परिणाम झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी फाईल तुम्हाला करावी लागते किंवा डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करावं लागते त्याच्यामध्ये गडबड झाली. मग लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा तुमचं जर चेकिंग प्रोसेस मध्ये उशीर होत असेल आणि त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फरक पडत असेल नुकसान होतं मित्रांनो. म्हणून ही स्टेप आत्ताच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा कुठेतरी वहीत लिहून घ्या किंवा जर रिझल्टच्या वेळेस नाही लागलं तर आपला व्हिडिओ लावा. सगळ्या गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मित्रांनो. आता त्याच्यानंतर कधी व किती लिस्ट येणार तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये 100% चान्सेस आहेत. सो त्याच्यामुळे बी रेडी राहायचंय. आणि किती लिस्ट आहे सेकंड मेरिट लिस्ट मध्ये समजा 1000 ते 1500 विद्यार्थ्यांना सिलेक्शन चान्सेस मिळाला त्याच्यामध्ये जरी 20-30% ड्रॉप विद्यार्थी झाले 20-30% ड्रॉप जरी झाले तरी त्याच्यामध्ये परत आणखी पुढच्या थर्ड लिस्टला 700 ते 1000-1200 विद्यार्थ्यांना सिलेक्शन चान्सेस असतात. कारण लिस्ट लागली लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजे तुमचं 100% सिलेक्शन नसतं. तिथे पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक फेज आहे ती तुम्हाला क्रॉस करावी लागते आणि नंतर तुमचं थर्ड मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं राहिलेलं आहे नाव त्यांचा कट ऑफ सुद्धा कमीच लागतो. कारण जशा जशा मेरिट लिस्ट लागतील म्हणजे फर्स्टला हाय कट ऑफ असतो, सेकंडला त्याच्यापेक्षा थोडासा कमी असतो, थर्डला सेकंड पेक्षा कमी असतो अजून कमी असतो आणि फोर्थला त्याच्यापेक्षा कमी असतो. म्हणजे काय फर्स्ट मेरिट लिस्ट आहे ज्यांचे पर्सेंटेज हाय पर्सेंटेज आहेत त्यांना चान्सेस आहेत. सेकंड मेरिट लिस्टला थोडेफार बॉर्डर लाईन वर जे आहेत जे की फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये अडकलेले होते त्यांचं 1 किंवा 2% वरून सिलेक्शन हुकलेलं होतं त्यांना सेकंड मध्ये चान्स आहे. त्याच्यानंतर थर्ड मेरिट लिस्ट मध्ये जे सेकंडला अटकून बसलेले ते 2 किंवा 3% वरनं ठीक आहे. म्हणजे सेकंडचं कट ऑफ लागलं जनरली सगळ्या कॅटेगरीचं पकडून बोलूया एक 88 कट ऑफ लागलं सेकंड मेरिट लिस्टचं. आणि विद्यार्थी समजा तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये 87 मग सेकंडला जरी नाही झालं तरी थर्डला तुम्हाला नक्कीच चान्स आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या. आणि फोर्थला काय त्याच्यापेक्षा अजून 2-3% कट ऑफ ड्रॉप होत असतो म्हणून 85 वाल्यांचं सुद्धा इथे सिलेक्शन होऊ शकतं. हे फक्त अंदाज आहे. मग तो कट ऑफ ची रेंज 70 पर्यंत जरी आली तरी तुमचे चान्सेस आहेत बरोबर की नाही. म्हणून कोणी आताच हताश आणि निराश अजिबात व्हायचं नाही. भरपूर साऱ्या मेरिट लिस्ट येणार आहेत 3 ते 4 तर फिक्सच येणार आहेत त्याच्यामध्ये नो डाऊट. कारण डीयू मध्ये आणि बाकीच्या इतर कारणानिमित्त बरेच विद्यार्थी प्रत्येक लिस्ट मधून 20-30% विद्यार्थी 100% ड्रॉप होतात. म्हणून ज्यांचे पर्सेंटेज कमी आहेत म्हणजे त्या रेंज मधले त्यांना सुद्धा इथे चान्सेस आहेत. म्हणून सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ जेवढ्या काही मेरिट लिस्ट येतात त्या सर्व चेक करत राहायचे. आणि आता सेकंड मेरिट लिस्टची गोष्ट राहिली तर ती आज 2-3 दिवसामध्ये सुद्धा पब्लिक होऊ शकते. साधारणपणे संध्याकाळी पब्लिक होऊ शकते 5च्या पुढे पण लागलीच तर मॉर्निंगला होऊ शकते. परंतु काय असतं वेबसाईट हँग चालते बाकीचे एरर्स असतात त्या गोष्टीमुळे साधारणपणे रात्रीच्या वेळेस वेबसाईट स्मूथ चालते आणि त्यावेळेसच पब्लिश होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून डेली आणि वारंवार सेकंड मेरिट लिस्ट चेक करत राहा. तसं तर आपल्या चॅनलवर सगळ्या अपडेट मी तुम्हाला देतच राहील परंतु तुमचा अवेअरनेस असण्यासाठी तुम्हाला सुद्धा काळजी म्हणून नक्कीच वेबसाईट चेक करत राहा मित्रांनो. त्याच्यानंतर इथे कोणाला चान्स मिळेल तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 1-2% कट ऑफ कमी येणार प्रत्येक मेरिट लिस्ट नुसार. त्याच्यामुळे आता जे बॉर्डरवर आहेत फर्स्ट मेरिट लिस्टच्या त्यांना सेकंडला चान्स, थर्ड वाल्यांना सेकंड मधल्याला चान्स, फोर्थ वाल्याला जे थर्ड मध्ये अटकून बसले त्यांना चान्स. असं स्टेप बाय स्टेप सायकल चेंज सारखं ते होणार आहे. म्हणून तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा आणि अशा पद्धतीने तुमचं सेकंड मेरिट लिस्ट चेक करत राहा मित्रांनो. फक्त तुमचे पर्सेंटेज किती आहेत ते कमेंट करा आणि इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद आणि राम राम मित्रांनो.